अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणिनी पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे या उचित आपरा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होता आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सराफी करती जनी वाकी प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात उभगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तता तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरुणे आपणा पुढे येती, पाहुनी या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढंतर विवेक शास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आमासी ऐसे सांगून सरतरांसी, निघाली सद्गुरु शोधासी घरदार सोडले. मुरगोड ग्राम पाख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून उद्गत चित्ती, मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईल भरोसा पूर्ण असावा. ऐकून ह्या वरासी आनंदिले मानसी, वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोषली. नवमास भरता पूर्ण कांता परसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षित आनंदोन संस्कार केले यथाविधी. शितंबर नामविधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षी यशशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निगूढ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होचे गजगौरी, चितंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला ते पाता विस्मित झाले यजमान. ऐशी लीला अपार दाखविली चितंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदधार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यत्न केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरुणी. दीक्षिताचे समजले, जले भरला होते घट त्यासी लावता अमृत असत. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती जन समस्त. तेव्हा पुणे रमाजी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त जात्यांची लागेना. तयानी हा ऐकून मुरगडे आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजी वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांनी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला, पण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वरे जाईल राजलक्ष्मी सर्व, वचनी ठेव निर्धार निरोप तुझा दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षिताच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा प्रख्यात पुण्यस्थान जाणुनी. तेथे ऐकले वृत्तांत अक्कलकोटी श्री समर्थ भक्तजन तारणार्थ यजुर्वेद प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृताना प्रकटकथा संबंध सदा प्रेसुत प्रेमळ भक्त दशमोध्याय गूढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.